तर पहा आता पुढील प्रश्न काय आहे. 1 किलोमध्ये 1.25 डझन केळी येतात. अशी 10 किलो केळी 100 रुपये किलो दराने घेऊन 100 रुपये डझनाने विकली तर या व्यवहारात किती रुपये नफा झाला. 1 किलोमध्ये किती येतात? 1.25 डझन. 1 किलोमध्ये 1.25 डझन येतात. याचाच अर्थ 2 किलोमध्ये किती येणार आहेत? 2 किलोमध्ये 2.5 डझन येणार आहेत. 1.25 डझनचं दुप्पट किती असतं? 2.5 डझन. मग याचाच अर्थ 4 किलोमध्ये किती येणार आहेत? 5 डझन येणार आहेत. असे एकूण किती केले? 10 किलो. मग 10 म्हणजेच काय? 4 किलो. 4 किलोचं 2 ग्रुप आपण करूयात आणि 2 किलोचे एक ग्रुप. म्हणजेच 5 आणि 5 10 आणि 10 आणि 2 12. 12.5 डझन असे एकूण केळी घेतले आणि ती आधी 100 रुपये किलो दराने घेतली होती. म्हणजे 100 रुपये किलो म्हणजे 10 किलोचं किती होणार आहे? 1000 रुपये होणार आहे. ही झाली खरेदी किंमत. मग आता विकलेलं आहे 100 रुपये प्रति डझन. म्हणजे किती होणार आहे एकूण? 1200. अर्धा डझनचं 100चं निम्पट 50. मग पहा नफा किती झाला? 250चा. म्हणजे 250 रुपयाचा इथे नफा झालेला आहे. मग कुठे दिले पहा? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे या पर्यायामध्ये तुम्हाला गोल करायचं आहे. नफा तोटावर आधारित हा प्रश्न होता. पुढे आता प्रश्न पाहूयात विद्यार्थ्यांनो. एक व्यक्ती एक वस्तू खरेदीच्या निमपटीने विकतो तर दुसरा व्यक्ती तीच वस्तू खरेदीच्या 1.25 पटीने विकतो. त्या व्यवहारात फरक किती? तर पहा एक व्यक्ती काय करते? वस्तू खरेदीच्या निमपटीनं विकते. म्हणजे वस्तू खरेदी केली 100 रुपये असं समजूया. त्याची निमपट किती होणार आहे? 50 रुपये होणार आहे. तर दुसरी व्यक्ती तीच वस्तू खरेदीच्या 1.25 पटीने विकते. म्हणजेच कितीला विकते? 125 रुपयाला विकते. तर या व्यवहारामध्ये फरक कितीचा? मग पहा 125 इथे येणार आहे. 125 वजा आपल्याला 50 करायचं आहे. मग पहा किती होणार आहे? 75. म्हणजे व्यवहारामध्ये फरक कितीचा आहे? 75चा. मग पहा खरेदीच्या पाऊणपट आहे का? खरेदीच्या पाऊणपट असं होईल का? तर पहा खरेदीच्या निमपट तर होणार नाही. विक्रीचे 75%. तर पहा विकतो तर व्यवहारातील फरक किती? 75 होणार आहे. 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार. पुढील प्रश्न. एक व्यक्ती भूखंड विक्रीच्या वेळी 2% अडत घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्तीकडून घेतो. जर शामरावांनी एक भूखंड 5 लाख रुपये दराने विकत घेतला असेल तर त्यांना अडत देऊन तो भूखंड किती रुपयाला मिळेल? तर पहा 2% घेणाऱ्या आणि देणाऱ्या व्यक्तीकडून घेतो असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त यामध्ये 2% मिळवायचं आहे. मग 5 लाखाचं 2% पहा किती होणार आहे? गुणिले 2 भागिले 100. हे 2 शून्य जाणार आहेत आणि राहणार आहे काय? 5000 गुणिले 2 म्हणजे पहा 10,000. म्हणजे हे त्यामध्ये मिळवायचं आहे. म्हणजेच 5,10,000 असणार आहे किंमत. मग पहा बरोबर उत्तर दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे हे असणार आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर. जी काही अडत असते, अडचा जो काही टक्के असतो ते त्यामध्ये आपल्याला फक्त मिळवायचं आहे आणि तितकी रक्कम द्यायची आहे.